जय मित्रांनो, तर आता सीआरपीएफ मध्ये खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो. तर जागा पण भरपूर आहेत, 9195 जागा आहेत. खूप मोठा गोल्डन चान्स आहे. याची निवड प्रक्रिया कशी आहे, प्रॉपर सर्वची सर्व प्रक्रिया आपण त्याच्यासोबत वयोमर्यादा काय, अर्जाची शेवटची तारीख वगैरे सर्व काही डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल व सीआरपीएफच्या प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. या भरतीच्या या ज्या सध्याची करंटची भरती निघालेली आहे याची प्रॉपर अपडेट मी तुम्हाला देत राहील. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता सीआरपीएफ मध्ये मित्रांनो 9195 जागांची खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे. तर आता त्याची शेवटची तारीख जर सांगायची झालीच तर 9 मे 2026 पर्यंत आपल्याला शेवटची तारीख, अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. त्याच्यासोबत पेमेंट करायची शेवटची तारीख 19 मे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या 4 पदांसाठी ही मोठी मेगा भरती होणार आहे. तर ती पदं कोणकोणती, तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल मोटर व्हेकल आहे, त्याच्यानंतर आता मेकॅनिकल मोटर व्हेकल साठी आपल्याला एक आयटीआयचा कोर्स व्हायला पाहिजे, एमएमव्ही अशा प्रकारचा आपला आयटीआयचा कोर्स व्हायला पाहिजे. इतर ट्रेड्समेन आहे, त्याच्यानंतर पायोनियर आहे. तर अशा प्रकारे 4 पदांसाठी ही मेगा भरती सीआरपीएफ मध्ये होणार आहे. तर आता जर आपण बघितलं कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी वयोमर्यादा 21 ते 27 इतकी वर्ष वयोमर्यादा आहे. प्रत्येक या 4ही पोस्टात 10वी पासवरच असणार आहे, 10वी पासवरच असणार आहे. त्याच्यानंतर आता कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आपल्याकडे लायसन्स असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल मोटर व्हेकल साठी 18 ते 23 वर्ष इतकं वयोमर्यादा आहे. पण आता याच्यासाठी मेकॅनिकल मोटर व्हेकल साठी आपल्या आयटीआयचा कोर्स होणं गरजेचं आहे. एमएमव्हीचा आपला आयटीआयचा कोर्स होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतर ट्रेसमेंटसाठी पण आपला 18 ते 23 वयोमर्यादा आहे. संबंधित कामात आपलं प्रावीण्य असायला पाहिजे आपण. त्याच्यानंतर जर पायोनियर साठी जर बघितलं तर 18 ते 23 इतके वयोमर्यादा आहे. 1 वर्षाचा अनुभव असणे या पदासाठी, पायोनियर पदासाठी 1 वर्षाचा अनुभव असणे आपल्याकडे गरजेचे आहे. प्रत्येक पोस्ट ही आता कॉन्स्टेबल ड्रायव्हर वगळता इतर ह्या ज्या 3 पोस्ट आहेत तर 18 ते 23 इतकी वयोमर्यादा याच्यासाठी आहे, तर या पदांसाठी आहे. तर आता जर आपण बघितलं तर वयोमर्यादेमध्ये पण सूट दिलेली आहे. ओबीसी साठी 3 वर्ष, एससी एसटी साठी 5 वर्ष, तर माजी सैनिकसाठी 3 वर्ष अशा प्रकारे आपल्याला वयोमर्यादेमध्ये पण सूट दिलेली आहे. आता उंची जर बघितली तर पुरुषांसाठी उंची 170 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्याच्यानंतर छाती 80-85 या दरम्यान आपल्याला असायला पाहिजे. 5 मीटर फुगवून आपली छाती असायला पाहिजे. त्याच्यानंतर महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर आपली महिलांसाठी उंची असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं परीक्षाबद्दल जर आता बोलायचं झाल्यास तर परीक्षा ही आपली 120 मिनिट चालणार आहे, 2 तासाची आपली परीक्षा आहे. त्याच्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता, त्याच्यासोबतच जीके आणि इंग्रजी किंवा हिंदी अशा प्रकारे 4 विषय असणार आहे. 25-25 मार्कांसाठी हे 4 विषय असणार आहे. जीके मराठीसाठी जीके आणि हिंदीसाठी 25-25, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी 25-25 बऱ्यापैकी कव्हर होऊ शकते मित्रांनो. जीके आता गणित बुद्धिमत्तेत आपलं बऱ्यापैकी कव्हर होऊ शकते, त्याच्यासोबतच हिंदीमध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊ शकते. खूप मोठा गोल्डन चान्स आहे मित्रांनो. 9195 जागा, ह्या भरपूर जागा झाल्यात मित्रांनो. फक्त तुम्ही यामध्ये कंटिन्यू ठेवा. इच्छा जर असेल, केंद्राची नोकरी मिळण्याची इच्छा असेल, आता 8वें वेतन लागलेलं आहे, पेमेंट भरपूर आहे मित्रांनो. पेमेंटमध्ये आता राज्याच्या पेमेंटमध्ये आणि केंद्राच्या पेमेंटमध्ये भरपूर प्रमाणात फरक राहतो. त्याच्यामुळे हा खूप गोल्डन चान्स आहे तुमच्याकडे. तर आता सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती 25 मार्काला, प्राथमिक गणित त्यांनी सांगितलेलं आहे. तर 25 मार्काला म्हणजे बेसिकच गणित आता आपल्याला विचारले जाऊ शकते. पण आता आपल्याला बेसिक जरी सांगलं तरी ऍडव्हान्स लेवलचं गणित आपल्याला करावंच लागत असते. आता 10वी पासवर्ड जरी असलं तरी आपण आपल्या तयारीमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे, तर आता फिजिकल मेजरमेंट, त्याच्यानंतर आपल्या पोलीस भरतीवाणीचा आहे फिजिकल मेजरमेंट आणि फिजिकल. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता कॉम्प्युटर बेसवर आपला एक पेपर होणार आहे 120 मिनिटांसाठी. आपण जे सांगितलेलं आहे जीके हिंदी 25-25, गणित बुद्धिमत्ता 25-25 अशा प्रकारे आपला 100 मार्कांचा पेपर होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट, त्याच्यानंतर आता जर फिजिकल वगैरे झाल्यानंतर एक पेपर होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर मेडिकल. अशा प्रकारे आपली निवड प्रक्रिया अशा प्रकारे आपली सीआरपीएफची निवड प्रक्रिया राहणार आहे. तर आता सीआरपीएफ बद्दलच्या ज्या काही अपडेट येत राहतील, मी आधीच सांगितलं मित्रांनो, तुम्हाला खूप गोल्डन चान्स आहे. केंद्राच्या नोकरीमध्ये पेमेंट वगैरे आणि ड्युट्या वगैरे खूप चांगले असतात. त्याच्यामुळे आता 8वें वेतन लागल्यामुळे पेमेंटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला जॉईनिंगलाच आपल्याला आता फर्स्ट पेमेंटच आपल्याला भरपूर प्रमाणात पडणार आहे. म्हणजे आता
8व्या वेतनाच्या मानाने आपल्याला भरपूर पगार आपल्याला केंद्राच्या नोकरीमध्ये असतो आणि या सीआरपीएफ भरतीबद्दलच्या ज्या काही समोर अपडेट येत राहतील त्याच्यासोबतच आता परीक्षेसाठी अभ्यासक्रम, कोणती पुस्तके वाचायची, काय करायचं, काय याच्या आता सीआरपीएफची ही भरती कशी क्रॅक करायची, एकंदरीत जर सांगायचं झालं तर सीआरपीएफची ही पोस्ट कशी क्रॅक करायची, तर याच्यावरती मी सविस्तरपणे पुरेपूर माहिती घेऊन पुरेपूर व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असतात त्यांनी नक्कीच समोरच्या अपडेटसाठी व त्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.